अमरावतीकरांसाठी उद्यापासून मराठी नाट्याची अभूतपूर्व पुरवणी सुरू होत आहे। महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यंदा प्रथमच केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा 2026 चे भव्य आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून मराठी एकांकिका चळवळीला एक नवी दिशा आणि उभारी मिळणार असून राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी या उपक्रमातून नवा इतिहास रचला जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे। ही स्पर्धा अमरावतीसह पुणे, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर अशा 4 प्रमुख विभागांत पार पडत असून प्रत्येक विभागातून 5 दर्जेदार संघांची निवड महाअंतिम फेरीसाठी केली जाणार आहे। विनामूल्य प्रवेश असलेल्या या महोत्सवात अमरावती, नागपूर, वाशिम, चिखली आणि गडचिरोली येथील नामांकित महाविद्यालयांचे संघ आपले कलाकौशल्य सादर करणार आहे। उद्या शुक्रवार 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता अकथ्थ या एकांकिकेने महोत्सवाचा पडदा उघडणार आहे। त्यानंतर मोंभासा, जंगली, अदृश्य साम्राज्य, अर्बन, भानगड, ओझोन, लगीन आणि चित्रांगदा अशा एकापेक्षा एक सरळ कलाकृती सादर होतील। शनिवारी 24 जानेवारी रोजी मणिवसे ते यथाराजा, मसवटा, शेरलॉक होम्स, अभंग, मी मुक्त मोरणीबाई आणि हे 2 घरांचं गाव या एकांकिका सादर केल्या जातील। श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, वैद्यकीय महाविद्यालय परिसर येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चौरे, संयोजक विशाल फाटे आणि नाट्य परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रशेखर डोरले यांनी सर्व रसिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। नवोदित कलाकारांना हक्कांचे व्यासपीठ मिळवून देणारा हा सोहळा महाराष्ट्राच्या गौरवशाली सांस्कृतिक परंपरेला अधिक समृद्ध करणारा ठरेल।